वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे वरे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज वय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुम मनेंद्रहि समागत्य तिष्ठन्तम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुजते जस प्रदीप प्रदेशम विरिंद्र हि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं संपादि ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम मस्तक माझा पाय या वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या थोडा आवाज द्या मला तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला भंग देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा भंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यात अल्पसा परिहार तो म्हणजे असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तितक्याच आनंदामध्ये तितक्याच उत्साहामध्ये चालू असणार एक दिवसीय कीर्तन महोत्सव निमित्त आहे धर्मनाथ बीजेचं वर्ष तब्बल 28 वर्ष लोटून गेली 28 वर्ष त्या ठिकाणी या वर्षी आहे ज्यांच्या आयोजनात नियोजनात या ठिकाणी त्या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन महोत्सव होत असतो ते
आपल्या भागाचं भूषण त्या ठिकाणी पप्पू शेठ दोधाड असतील, त्यांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य नियोजनामध्ये दरवर्षी हा कीर्तन महोत्सव होत असतो. त्या कीर्तनासाठी सर्वजण त्या ठिकाणी गायक वादक गुणीजन मंडळी परिसरातली दिग्गज अशा प्रकारे मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतात. याही वर्षी तितक्याच आनंदामध्ये तितक्याच उत्साहामध्ये सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावरती माझा उदळ माता टेकवतून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला निमित्त काहीतरी कारणाशिवाय कार्य होत नसतं. शास्त्रकार सांगतात काहीतरी कारण आहे, त्यानंतर आपल्याला हे कार्य पाहायला मिळत असतं. या कार्यक्रमाचं या कार्याचं कारण जे आहे ते धर्मनाथ बीज आहे. धर्मनाथ म्हणजे काय त्या ठिकाणी पहा, नाथ संप्रदायामध्ये आजच्या तिथीला पार त्या ठिकाणी अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं. कोणत्या संप्रदायामध्ये? नाथ संप्रदाय, नाथ जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी आज या धर्मनाथ बीजेला काय केलं जातं? अनन्यसाधारण अशा प्रकारे महत्व आहे. का तर या दिवशी काय केलं जातं, तर या नाथ संप्रदायामध्ये दीक्षा त्या ठिकाणी दिली जाते. काय केली जाते? दीक्षा दिली जाते. हा गुरु परंपरा त्या ठिकाणी वाढवली जाते. आपलं ज्ञान कितीही त्या ठिकाणी मोठं असलं, कितीही ज्ञान श्रेष्ठ असलं पहा, पण ते ज्ञान जर दुसऱ्याला दिलं नाही तर ते वृद्धिंगत होत नाही, ते वाढत नाही. त्या ठिकाणी महाराज सांगत असतात की पाण्याने वाहत राहावं. पाणी जर एखाद्या ठिकाणी शांत राहिलं तर त्याच्यावरती शेवाळ येण्याची काय आहे? दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे एखाद्याकडे कोणत्या प्रत्येकाकडे विशेष अशा प्रकारे ज्ञान आहे. मृदंगाचार्याकडे मृदंग वाजवण्याचं ज्ञान आहे. गायक मंडळ या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे गाजतात. तुम्ही इतकी सुंदर चाल गायली, मला पुढे चाल दाखवाय काही शिल्लक ठेवलं नाही. सुंदर अशा प्रकारे तुम्ही गायन करता. त्यातली दर्दी माणसं आहेत, त्या गायनाचं ज्ञान तुमच्यापाशी आहे. टाळकरी मंडळी आहेत, इथे त्या ठिकाणी बसलेले कुणी आहेत, प्रत्येकाकडे कोणाकडे त्या ठिकाणी चांगलं ज्ञान असेल, कोणाकडे वाईट ज्ञान असेल, पण कसलं जरी असलं तरी ते ज्ञान आहे. बरोबर आहे. चांगलं ज्ञान ज्याने समाजाचा उपयोग होईल, ज्याने समाजाचा उद्धार होईल, अशा प्रकारे जे ज्ञान आहे ते काय केलं पाहिजे? समाजाला दिलं पाहिजे. नक्कीच त्या ज्ञानामध्ये अजून भर पडली जाते. आपल्या ज्ञानाला काय होत असतो? उजाळा मिळत असतो. म्हणून त्या ठिकाणी नाथ परंपरेमध्ये त्या ठिकाणी दीक्षा देण्याचा एक प्रघात आहे. काय की एकाने मंत्र दुसऱ्याला द्यायचा, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला. या नाथ परंपरेचे आद्य गुरु आहेत ना, ते भगवान भोलेनाथ आहेत. कोण आहेत? भगवान भोलेनाथ आहेत. आणि आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी कीर्तन करतो, भजन करतो, या वारकरी संप्रदायाचे सुद्धा आद्य गुरु नव्हे तर या संप्रदायाचा पाया ज्यांच्यापासून आहे ते म्हणजे सुद्धा भगवान भोलेनाथ आहेत. आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा त्या ठिकाणी आदि गुरु शंकरापासून आलेली आहे. आणि नाथ परंपरा सुद्धा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ही परंपरा चालू झाली. काय? आदिनाथापासून ज्ञान कुठे आलं? मच्छिंद्रनाथापाशी आलं. ते कथाभाग सगळ्यांना ज्ञात आहे. त्या माशाच्या रूपामध्ये भगवान मच्छिंद्रनाथांनी कुठे कुठे मिलनाथ म्हणतात. त्यांनी काय केलं? पार्वतीला ज्ञान सांगत असताना ते ज्ञान श्रवण केलं. पण पहा, कुठे कुठे असं सांगितलं जातं की या नाथ परंपरेचे जे गुरु आहेत ना, ते गुरु दत्तात्रय म्हटले जातात. का? कारण गुरु दत्तात्रयांपासून यांची त्या ठिकाणी शिष्य परंपरा आहे. दत्तात्रय गुरु म्हटले जातात. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. त्या ठिकाणी काही गुरु शिष्यांच्या जोड्या त्या ठिकाणी सगळ्यांना ज्ञात असणाऱ्या जोड्या आहेत. त्यामध्ये पहिली जोडी आहे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. ही जोडी काय केली जाते? त्या ठिकाणी प्रचलित जोडी आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ही जोडी काय आहे? प्रचलित आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. अशा काही जोड्या आहेत. नाथ परंपरेमध्ये अनन्यसाधारण मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या जोडीला दिलेला आहे. विठ्ठला ऐका, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आज आपण ज्या तिथीला या ठिकाणी उपस्थित आहोत धर्मनाथ बीजेसाठी, तर या ठिकाणी पहा, या दोघांपासूनच या ठिकाणी हा कथेला प्रारंभ झाला. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे दोघ जण शिष्य मंडळ त्या ठिकाणी. मच्छिंद्रनाथ गुरु आहेत, गोरक्षनाथ शिष्य आहेत.
हे भगवान गुरु दत्तात्रयांच्या पाशी गेले. त्या ठिकाणी त्यांनी काही दिवस त्या ठिकाणी वास केला. दत्तात्रय भगवंताची सेवा केली आणि त्यांनी सांगितलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आम्ही काय करावं. कुठेतरी तीर्थयात्रा करण्याकरता आम्हाला जायचं आहे. ऐका, पूर्वीपासून परंपरा आलेली आहे सुनील महाराज की ज्ञान त्या ठिकाणी गुरुच्या आश्रमात जाऊन त्या ठिकाणी ग्रहण करायचं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय करायचं. त्या ठिकाणी प्रदक्षिणा करायची, तीर्थाटना करायची. माऊलीने सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काय केली, तीर्थयात्रा केली नामदेव महाराजांच्या सोबत. मच्छिंद्रनाथाने ठरवलं की आम्हाला काय करायची, तीर्थयात्रा करायची. गुरुवर्य दत्तात्रयांचा त्यांनी काय केला, निरोप घेतला आणि तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. कोण कोण, मच्छिंद्रनाथ आणि कोण, गोरक्षनाथ. हे दोघ जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. तीर्थयात्रा जीवनामध्ये केली पाहिजे. का, कारण की त्या ठिकाणी महाराज जोपर्यंत आपल्या हातामध्ये ताकद आहे, जोपर्यंत आपल्या पायामध्ये ताकद आहे ना, अवी महाराज, सुनील महाराज धन्यवाद. प्रमाण नाटातलं प्रमाण आहे. नेहमी सगळ्यांची नाटाकडे पाठच असते, पण अतिशय सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी आवाज कमी करू नका. आवाज माझा आधीच घसा बसलेला आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. आता एखाद्याचं वय झालं असेल, जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यावी. सत्ता मुलाबाळांच्या हातामध्ये गेली तर पैसे देणार नाही. तोपर्यंत त्याच्या आधी तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तीर्थयात्रेसाठी निघाले. तीर्थयात्रेसाठी जात असताना मजल दर करत प्रवास करत असताना त्या ठिकाणी पहा, ही दोघं गुरु शिष्याची जोड त्या ठिकाणी त्या प्रयाग नावाच्या तीर्थावरती येऊन थांबली. आणि थांबल्यानंतर गोरक्षनाथ त्या ठिकाणी काहीतरी भिक्षा आणण्याकरता त्या ठिकाणी त्या गावामध्ये फिरत असताना, ही जोडी त्या गावामध्ये भिक्षा मागत असताना फिरत असताना त्या ठिकाणी त्या मशानभूमीजवळ गेले आणि त्या ठिकाणी पाहिलं की संपूर्ण गाव काय करत आहे की त्या गावाचा राजा मेलेला होता, वारलेला होता. त्या राजाच्या दुःखामध्ये संपूर्ण गाव करत आहे, शोक करत आहे. त्या ठिकाणी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले. पाहिलं काही झालं ते विचारलं. सांगितलं की या गावाचा राजा होता आणि तो राजा काय झाला, मृत्युमुखी पडलेला आहे. तो राजा निधन पावला म्हणून त्या ठिकाणी त्याच्या दुःखामध्ये संपूर्ण गाव शोक करत आहे. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे काय असा राजा होता की संपूर्ण गाव शोक करतय, संपूर्ण गाव रडतय. ऐका, जीवनामध्ये त्या ठिकाणी जीवन जगत असताना असं काही जीवन जगावं की आपण जाऊ, ही खबर ज्या व्यक्तीच्या कानावरती जाईल ना, तो आपला 3 पिढ्याचा जरी वैरी असला ना तरी आपण जाऊ, ही खबर ज्या व्यक्तीच्या कानावरती जाईल त्याच्या डोळ्यामधून पाणी आलं पाहिजे. असं जीवन असावं. प्रत्येकाला हवं असं जीवन असावं. जीवन जगत असताना असं जीवन जगावं की प्रत्येकाला वाटावं, गावातल्याला वाटावं, घरातल्याला वाटावं, तालुक्यातल्याला वाटावं, जिल्ह्याला वाटावं, नवे महाराष्ट्राला वाटावं, जगाला वाटावं की हा माणूस अजून जिवंत राहायला पाहिजे. असं काही जीवन असावं. उत्तमची उरे गिरणी मागे, उत्तमची उरे गिरणी मागे, उत्तमची उरे गिरणी मागे, उरे गिरणी मागे, उत्तमची उरे गिरणी मागे, उत्तमची उरे गिरणी मागे. उत्तमची उरे गिरणी मागे,
उत्तमची उरे कीर्ती मागे. हा मरावे परी कीर्ती रूपी तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागे राहिली पाहिजे, पण उत्तम अशा प्रकारे राहिली पाहिजे. हा महाराज, जीवनामध्ये एक दिवस चांगलं वागून जीवन आपलं त्या ठिकाणी धन्य होत नसतं. जीवनामध्ये 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 10 दिवस चांगलं वागून जीवन धन्य होत नसतं. संपूर्ण आयुष्यपणा लावावं लागत असतं. संपूर्ण आयुष्यभर जीवन चांगलं जगावं लागत असतं. त्या दिवशी त्यावेळेस आपण मेल्यानंतर लोक म्हणतात नाही बाबा तो व्यक्ती चांगला होता. जीवन जगासाठी ऐका, परमार्थ म्हणजे वेगळं काही नाही. हा दुसऱ्याच्या अंतःकरणामधला देव जर तुम्ही जाणला तर याच्यापेक्षा वेगळा परमार्थ काय करण्याची गरज नाही. संसार करत असताना हा नको त्याच्या उचापात्या करण्यापेक्षा आपण जर आपलं मन त्या भगवंताच्या चरणावरती लावलं तर नक्कीच महाराज तो भगवान परमात्मा एक ना एक दिवस आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, या जीवन जगत असताना या जीवनामध्ये जर आपण त्या ठिकाणी महाराज दुसऱ्याच्या संसारामध्ये काड्या केल्या, दुसऱ्याच्या संसारामध्ये त्या ठिकाणी काड्या जर टोचत असू तर नक्कीच महाराज एक ना एक दिवस तो भगवान परमात्मा आपल्या संसारात काडी लावल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन जगत असताना असं जीवन जगावं की प्रत्येकाला हवावंसं वाटणारं आपलं जीवन असावं. असं काही जीवन जगा की त्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक जण आपली माणसं नावं घेतली पाहिजे पाठीमागे. म्हणून उत्तम अशा प्रकारे कीर्ती जगली पाहिजे. असंच महाराज त्या राज्याचा राजा त्या ठिकाणी लोकपरोपकारासाठी जीवन जगला म्हणून संपूर्ण गाव शोक करत होतं. त्या राजाचं नाव होतं त्या ठिकाणी त्रिविक्रम राजा. संपूर्ण त्या ठिकाणी राज्यासाठी जीवन जगला. हा हे नाही ते त्या ठिकाणी त्या राज्यासाठी जीवन जगला. प्रत्येकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी झाला. प्रत्येकाला वाटत होतं हा राजा जर गेला तर आम्हाला कोण राजा भेटणार. कारण की त्या राजाला मुलगा नव्हता. मग या राजाचं कसं होणार, राज्याचं कसं होणार, या प्रजेचं रक्षण कोण करणार. म्हणून संपूर्ण गाव शोक करत होतं. संपूर्ण गाव त्या ठिकाणी मशानभूमीमध्ये रडत होतं. पण ऐका, त्या ठिकाणी या गुरु शिष्य जाऊन जोड पोहोचली. सगळ्यांनी विचारलं काय झालं. सगळ्यांनी सांगितलं आमच्या गावाचा राजा होता, राज्याचा राजा होता, खूप असा दयाळू राजा होता. पण तो राजा काय झालं, त्याचं आयुष्य मर्यादा संपली, निघून गेला. त्या ठिकाणी महाराज भगवी वस्त्र होती, हातामध्ये कमंडूल होतं. गावकरी मंडळींनी विचारलं अहो तुम्हाला जर काय करता येत असलं तर करा ना, आमच्या राजाला जिवंत करा. किती काय केलं तर महाराज ते साधू होते, संत होते. साधूचं हृदय काय होतं, लगेच त्या ठिकाणी भाऊक होतं. हा मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. हा त्यांचं हृदय त्या ठिकाणी द्रवलं. हा लवकर मच्छिंद्रनाथाचं द्रवलं नाही, पण गोरक्षनाथ त्या ठिकाणी त्या प्रसंगाला पाहून भाळले. आणि गुरु गोरक्षनाथाने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाकडे विनंती केली, हा गुरुजी हा पहा बर का, हा पहिल्यांदा नाही तर एखादा शिष्य म्हणला असता गुरुला काय जमत नाही आपणच करू. हा तसं नाही, पण प्राधान्य पहिल्यांदा गुरुला दिलं. हा गुरुजी माझी अशी इच्छा आहे की या राजाला तुम्ही काय केलं पाहिजे, जिवंत केलं पाहिजे. महाराज मच्छिंद्रनाथाने आपल्या अंतर्दृष्टीने पाहिलं की राजाची आयुर्मर्यादा अजून किती शिल्लक आहे. पाहिलं तर संपूर्ण आयुष्य संपलेलं होतं. आता या राजाला जिवंत कसं करायचं. प्रकृतीच्या नियमामध्ये बदल करता येणार नाही, कारण की आला त्याला मरावं लागतं. हा या प्रकृतीचा नियम आहे. आपण ज्या लोकांमध्ये राहतो तो मृत्यू लोक आहे, नियमाच्या विरुद्ध काही करता येणार नाही. मग त्या ठिकाणी या राजाला जिवंत करायचं कसं. गुरु गोरक्षनाथ म्हणले काही करा पण या राजाला जिवंत करा. मच्छिंद्रनाथ म्हणाले एक उपाय माझ्याकडे आहे, पण त्या ठिकाणी मला तुझी सहायता लागणार आहे. मी माझा देह त्याग करतो आणि माझा जो आत्मा आहे ना या राजाच्या शरीरामध्ये काय करतो, टाकतो. पण तुला एक काम करावं लागेल, जे माझं शरीर आहे ना मृत झालेलं शरीर, या शरीराचे रक्षण तुला करावं लागेल. तुम्ही जर त्या ठिकाणी त्या राजाला जिवंत करत असताल ना तर त्या ठिकाणी तुमच्या शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतो. महाराज क्षणार्धात त्या मच्छिंद्रनाथाने, महाराज हा हातामध्ये ताकद होती, हा त्या ठिकाणी विद्येचं बळ होतं, संपूर्ण सिद्ध्या त्या लोकांना प्राप्त होत्या. आजही पहा त्या नाथपंथामध्ये असं म्हणतात की मेलेली माणसं ही लोक अजून सुद्धा जिवंत करतात, पण तितकी ताकद, तितकी शक्ती, तितकं वाणीचं तप त्यांच्यामध्ये पाहिजे. अजून सुद्धा करतात. त्यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने केलं. त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये काय केला, आपला प्राण टाकला आणि मच्छिंद्रनाथाचं शरीर काय झालं, मृत अवस्थेमध्ये पडलं.
गोरक्षनाथाने ते शरीर मृतदेह घेतला आणि भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये एका गुफेमध्ये त्या ठिकाणी काय केला, ठेवला, सुरक्षित अशा जागेवरती ठेवला. आणि त्या राजाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने प्रवेश केल्याबरोबर राजा त्या चितेवरती उठून उभा राहिला. प्रजेला आनंद झाला की आपला राजा काय झाला, पुन्हा जिवंत झाला. आता त्या ठिकाणी आपली प्रजा सुखी होणार. संपूर्ण त्या ठिकाणी सगळेजण गावात गेले आणि तो राजाचा पूर्ण त्या ठिकाणी गावाचा व्यवहार चालू झाला. त्या राजाच्या पत्नीचं नाव होतं माता रेवती आणि त्या ठिकाणी तो त्रिविक्रम राजा, दोघांचा संसार चालू झाला पुण्या थाटामातामध्ये. संसार करत असताना दिवसामागे दिवस निघून गेले आणि बघता बघता ज्या शरीरामध्ये राजा त्रिविक्रमाच्या त्या मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी प्रवेश केला होता, दिवसामागे दिवस गेल्यानंतर महाराज त्या रेवती माता त्या ठिकाणी गर्भवती राहिली. आणि काही दिवसानंतर महाराज त्या एका सुंदर अशा बालकाला जन्म दिला. आणि त्या रेवती मातेच्या पोटी त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारे मुलगा जन्माला आला. आणि मुलगा जन्माला आल्यानंतर महाराज त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये जो आत्मा होता तो मच्छिंद्रनाथाचाच होता. मच्छिंद्रनाथाला संपूर्ण दृश्य माहिती होतं. मच्छिंद्रनाथाने त्या रेवती मातेच्या पोटी जो पुत्र जन्माला आला ना, त्या पुत्राचं नाव ठेवलं काय, धर्मनाथ. बोला धर्मनाथ महाराज की जय. काय झालं, त्रिविक्रम राजा आणि रेवती मातेच्या पोटी या धर्मनाथ महाराजांचा काय झाला, जन्म झाला. पण ज्या दिवशी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आपला देह टाकला होता, त्या दिवशी गोरक्षनाथाला सांगितलं होतं की मी या राजाच्या शरीरामध्ये फक्त किती दिवस राहणार आहे, 12 वर्ष. दिवसामागे दिवस निघून जात होते. 7-8 वर्ष झालं. त्या ठिकाणी त्या धर्मनाथाला हळूहळू काही गोष्टी कळू लागल्या. राज्याचा सर्व कारभार त्यांना सांगितला. पण त्या ठिकाणी महाराज दिवसामागे दिवस निघून जात असताना 12 वर्ष लोटली आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचा बाहेर जाण्याचा दिवस त्या ठिकाणी जवळ आला. धर्मनाथावर सर्व संस्कार केल्या, राज्याचा भार त्या धर्मनाथावरती टाकला आणि त्या ठिकाणी जो दिवस होता तो दिवस उजडला. आणि त्या दिवशी महाराज त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामधून मच्छिंद्रनाथाने आपले प्राण काढून घेतले. आणि ज्या त्या ठिकाणी त्या सुरक्षित अशा मंदिरामध्ये आपला देह ठेवला होता ना, पुन्हा त्या देहामध्ये त्या ठिकाणी आपले प्राण लीन केले. आणि गुरु गोरक्षनाथ आणि गुरु त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्या धर्मनाथाला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी आपल्या पुढील तीर्थटनासाठी निघून गेले. विठ्ठला. आणि जाते वेळेस धर्मनाथाला सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी काही दिवसानंतर येऊ आणि त्या दिवशी त्या ठिकाणी तुला आशीर्वाद देऊन तुझा उद्धार करू. महाराज त्या धर्मनाथाने आपला जोपर्यंत जसा आपला बाप त्या ठिकाणी परंपरा चालत होता, जसं त्या प्रजेचं रक्षण करत होता, त्याचप्रमाणे धर्मनाथाने सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रजेचं रक्षण चालू ठेवलं. त्या ठिकाणी प्रजेचं काय ते सुखदुःखामध्ये सहभागी झाला. संपूर्ण अशा प्रकारचे आपलं जीवन आहे ना, ते आपल्या वडिलांच्या मार्गाने चालू ठेवला. कारण की पहा, जीवन जगत असताना आपल्याला काही नियमावली घालून दिलेली आहे. जे पूर्वसुरीपासून चालत आलं ते जर आपण पुढे चालू ठेवलं तर त्याला धन्यता मिळली जाते. ऐका, जे ज्ञानोबा तुकोबारांनी चालू ठेवलं तेच आपण जर चालू ठेवलं तर आपल्याला धन्यता मिळली जाते. हा जो परमार्थाचा पाया आहे ना, माझ्या ज्ञानोबाराने रचला, ज्ञानदेवी रचिला पाया, हा त्याच्याप्रमाणे जर आपण त्या ठिकाणी वाटचाल केली, हा मी सांगत नाही, गीतेमध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठात तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदुनुवर्तते. एथवडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेच अनुष्ठिती सामान्य सकळ. काय करतात, हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. आपल्या वाडवडिलांनी जो परमार्थ केला त्याला काय म्हटलं जातं, तो आपल्यासाठी धर्म आहे. त्या धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या त्रिविक्रम राजाने आपल्या वडिलांनी जो त्या ठिकाणी सांभाळ केला राज्याचा, त्याच पावलावरती पाऊल ठेवून राजा धर्मनाथाने त्या ठिकाणी त्या प्रजेचा सांभाळ केला. त्या ठिकाणी गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाची त्या ठिकाणी प्रदक्षिणा झाली, तीर्थयात्रा झाली. आणि तीर्थयात्रा झाल्यानंतर महाराज संकल्प सोडण्याकरता त्या प्रयागराज तीर्थावरती आले. त्या ठिकाणी आल्यानंतर तो जो दिवस होता ना, तो आजचा दिवस होता, द्वितीयचा दिवस होता. आणि या दिवशी त्यांनी ठरवलं की त्या ठिकाणी आपली जी दीक्षा आहे ना, ती काय करायची, नाथ परंपरेची दीक्षा या धर्मनाथाला द्यायची. महाराज सुंदर अशा प्रकारे आयोजन केलं. स्वर्गातील देव बोलवले, गंधर्व बोलवले, किन्नर बोलवले, यक्ष बोलवले, राक्षस बोलवले, सगळे देव त्या ठिकाणी एकच ठिकाणी उपस्थित केले. मोठा असा कार्यक्रम ठेवला.
आणि कार्यक्रम ठेवल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये गुरु गोरक्षनाथाने, मच्छिंद्रनाथाचे शिष्य कोण? गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथाने त्या ठिकाणी या धर्मनाथाला आजच्या तिथीला काय केला? हा अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला, गुरुदक्षिणा दिली, त्या ठिकाणी प्रसाद देऊन सुखी केलं. नवे तर जो आपला प्रघात आहे, आपली जी परंपरा आहे, आपला जो मंत्र आहे, तो गुरु गोरक्षनाथाने त्या धर्मनाथाला दिला. म्हणून आजच्या तिथीला धर्मबीज असं म्हटलं जातं. धर्मनाथ बीज का म्हटलं जातं? तर धर्मनाथाला गुरु गोरक्षनाथाने केलेला हा त्या ठिकाणी अनुग्रह आहे. म्हणून या तिथीला, या नाथ परंपरेमध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारे महत्व आहे. गुरु गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आशीर्वाद दिल्यानंतर आपल्या पुढील त्या ठिकाणी यात्रेसाठी निघून गेले. तिथून यांची पूर्ण परंपरा काय झाली? चालू झाली. त्या ठिकाणी परंपरा वाढत 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 गोरक्षनाथापासून परंपरा पुढे चालू झाली आणि निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत आली. निवृत्तीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी महाराज या संपूर्ण नाथ परंपरेचा अवलंब केला, संपूर्ण ज्ञान ग्रहण केलं. आणि ते ज्ञान महाराज निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या भावाला म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना काय केलं? दिलं. ते त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात की चोजविलं, म्हणजे काय केलं? माझ्या मुखामध्ये काय केलं? भरवलं. एखादी माऊली आपल्या मुलाला काय करत असते? अन्नाचा घास भरवत असते ना, त्याप्रमाणे निवृत्ती प्रसादे गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. काय केलं? ते ज्ञान त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना सांगितलं. पण पहा, ही परंपरा आहे ना, ही साखळीची परंपरा आहे. एकाने एकाला दिलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला दिलं. पण पहा, या जगाच्या पाठीवरती असा एक सूर्य जन्माला आला. सूर्य एकासाठी नसतो. सूर्य हा संपूर्ण विश्वाला प्रकाश देण्याकरता असतो. त्याच परंपरेमध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा जन्म झाला आणि निवृत्तीनाथाकडून ते ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांना प्राप्त झालं. आणि ते ज्ञान ज्ञानोबरायांना प्राप्त झाल्याबरोबर ते ज्ञान एका पुरतं मर्यादित ठेवलं नाही, किंवा आपण सांगावं त्याने पुढल्याला सांगा एवढ्या पुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर ते ज्ञान आहे ना, संपूर्ण विश्वासाठी काय केलं? प्रगट केलं. प्रगट गुह्य भोले विश्व ब्रह्माचे केले प्रगट गुह्य भोले, प्रगट गुह्य भोले. विश्व ब्रह्माचे केले प्रगट गुह्य भोले. करणे मस्तक ठेवी आराधित राजा, बोले